नमस्कार. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना. ऐका. अखंड. कलालाचा धंदा नाही दया शांती, कलालाचा धंदा नाही दया शांती, उघड नडिती जोशापरी. कलालाचा धंदा नाही दया शांती, उघड नडिती जोशापरी. वकलाचा धंदा झिंगल्या गाठती, वकलाचा धंदा झिंगल्या गाठती. नाचत्या करीती त्यांच्या पुढे, नाचत्या करीती त्यांच्या पुढे. गायन करून त्यास रिझविती, गायन करून त्यास रिझविती. घरी रडविती अंगणास, घरी रडविती अंगणास. सद्विवेकाविन मूढ दारू पिती, सद्विवेकाविन मूढ दारू पिती. मुला कित्ता देती ज्योती म्हणे. सद्विवेकाविन मूढ दारू पिती, मुला कित्ता देती ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ सांगते. या ओळींमधून व्यसनाधीनता आणि त्याचे कुटुंबावर होणारे विदारक परिणाम यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. दारू विकणाऱ्याचा धंदा असा निर्दयी आहे की त्याला कोणाची दया किंवा शांती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखादा भविष्य सांगणारा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुटतो, तसाच हा धंदा माणसाला नागवतो. दारूच्या नशेत माणूस आपली प्रतिष्ठा विसरून वाटेल तसा वागतो, नाचतो, त्याचा फायदा घेतला जातो. दारूच्या अड्ड्यावर गाणी बजावणी करून किंवा गोड बोलून त्या व्यसनी माणसाचे मन खुश केले जाते. पण दुसरीकडे या व्यसनामुळे त्याचे कुटुंब अनान्नदशा होऊन घरात अंगणात रडत बसलेले असते. ज्याच्याकडे चांगल्या वाईटाची परख करण्याचा विवेकबुद्धी नाही, असे मूर्ख लोकच अशा प्रकारे दारू पितात. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की बापाचा आदर्श घेऊन त्याची मुलेही तसंच वागतात, तसंच वागायला शिकतात. थोडक्यात असे वागल्यामुळे पैसा, इज्जत आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते आणि मुलांसमोरही चुकीचा आदर्श निर्माण होतो, असे गिरीचे आवाहन महात्मा फुले यांनी या ओळींमधून केले आहे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत. आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा. धन्यवाद.